नमस्कार मंडळी, मी स्वाती माझ्या चॅनल में सनातनीमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते। मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये रोजच्या देवपूजेला खूप महत्त्व आहे। प्रत्येक हिंदू घरात दररोज देवाची पूजा नित्य नियमाने केली जाते। पूजा म्हटले की फुलं आलीच, फुलाशिवाय तर देवाची पूजा ही पूर्णच होत नाही। देवाला फुले अर्पण केल्यावर मनाला कसं प्रसन्न वाटतं। पण आपल्याला माहित आहे का की प्रत्येक देवाला ही वेगवेगळी फुले प्रिय असतात। आपण पूजा करताना सगळ्या देवांना एकच प्रकारची फुले वाहतो। प्रत्येक देवतेची आवडती फुले ही वेगवेगळी असतात। आपण जर देवांना त्यांच्या आवडती फुले वाहिली तर ते लवकर प्रसन्न होतात व आपल्याला आशीर्वाद देतात। मंडळी, प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने देवाची पूजा करतात। देवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक जण काही वेगवेगळे उपाय करतात। देवाला प्रसन्न करण्यासाठी शाही भोगापासून फुलांपर्यंत सर्व काही विशेष महत्त्व देऊन अर्पण करतात। देव केवळ भक्तीचा भुकेला असतो। खूप काय देण्यापेक्षा एका फुलाने सुद्धा देव प्रसन्न होतो। हिंदू धर्मात प्रत्येक देवाला एक फुल प्रिय आहे। देवाला त्याच्या आवडीचे फुल अर्पण केल्याने आपल्याला लवकर फळ मिळते। जसं की लक्ष्मीपूजनाच्या वेळी केवळ कमळाचे फूल अर्पण केले जाते, त्याचप्रमाणे शिवपूजनात धोत्र्याला विशेष महत्त्व आहे। चला तर आपण जाणून घेऊया कोणत्या देवताला कोणते फूल आवडते। मंडळी, आपण बघूया सर्वप्रथम गणेशजींना कोणते फूल प्रिय आहेत। सर्व देवतांमध्ये सर्वात प्रथम गणेशाची पूजा केली जाते। गणपतीला जास्वंदीची लाल रंगाची फुले खूप आवडतात। या व्यतिरिक्त चमेली किंवा पारिजात ही फुले देखील त्यांना आवडतात। गणपतीचे आवडते फूल झेंडू पण आहे। पिवळी आणि लाल झेंडूची फुले गणेशाला अर्पण केली जातात। नंतर बघू दे आपण महादेवाला फुले कोणती प्रिय आहेत। धोत्रा हे शिवाचे प्रिय फूल आहे, पण धोत्रा व्यतिरिक्त अकंदाचे फूल सुद्धा शिवाजींना अर्पण केले जाते। त्यांना क्राउन फ्लावर सुद्धा म्हणतात। बघूया काली मातेला कोणते फूल प्रिय आहे। काली मातेच्या पूजनासाठी लाल जास्वंदीचे फूल अर्पण करावे। हे फूल काली माताला अर्पण केले जाते। हे फूल शुभ मानले जाते। हे दुर्गा देवीला सुद्धा अर्पण केले जाते। सरस्वती देवीला कोणते फूल प्रिय आहे। सरस्वतीची पूजा करताना पलाश फुले देवीला अर्पण करावे। या फुलांना ज्ञानाचे प्रतीक मानले जाते। यामुळे तुमच्या मनोकामना लवकर पूर्ण होण्यास मदत होते। चला तर बघूया विष्णूजींना कोणते फूल प्रिय आहे। पारिजात फूल हे भगवान विष्णूचे आवडते फूल मानले जाते। विष्णूने स्वर्गात आणलेल्या समुद्राच्या मंथनाच्या वेळी हे झाड बाहेर आले, त्यामुळे ते त्यांचे आवडते फूल आहे। जुई, चंपा, अशोक, केतकी, वैजयंतीची फुले भगवान विष्णूला अर्पण करतात। असे मानले जाते की यामुळे भगवान विष्णू खूप प्रसन्न होतात आणि जीवनात सुख आणि सौभाग्य प्राप्त होते। आपण बघूया आता लक्ष्मी मातेला कोणते फूल प्रिय आहे। लक्ष्मीची पूजा करताना कमळाचे फूल अर्पण केले जाते। या फुलावर वैभव लक्ष्मी विराजमान असते, त्यामुळे तिच्या पूजेसाठी हे आवश्यक मानले जाते। नंतर बघूया कृष्णांना कोणते फूल प्रिय आहे। जर कृष्णजी तुम्हाला प्रिय असतील तर त्यांच्या पूजेत त्यांची आवडती तुळशी अवश्य अर्पण करा। तुळशीशिवाय कृष्णाची पूजा ही अधुरी असते। सर्व प्रकारच्या प्रसादातही याचा समावेश होतो। बघूया हनुमानजींना कोणते फूल प्रिय आहे। चमेलीचे फुलाचा सुगंध जेवढा सुंदर असतो तेवढेच ते फूल हनुमानजीला प्रिय आहे। हनुमानांची पूजा करण्यापूर्वी चमेलीच्या फुलांची आरास त्याला नक्की दाखवा। तर बघितले आपण प्रत्येक देवतेची त्यांची प्रिय फुले वेगवेगळी आहेत। जर आपण त्यानुसार त्यांना ती फुले अर्पण केली तर देव लगेच आपल्याला प्रसन्न होईल व आपल्याला आशीर्वाद देईल। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। जय माता दी।